सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. ओम मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं मानतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आज ब्रह्मैश्वर्याला जमलेले सर्व धर्मधन भाग्यवान माझ्या माया बहिणी, छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा, सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप खूप आनंद होतोय, कारण की 118वा हा सत्संग आहे आणि प्रभू हनुमंतराया अशा पोळत्या कलियुगामध्ये, अशा धावपळीच्या जीवनामध्ये करून घेताय. एकदा हनुमंतरायासाठी जोरात टाळ्या होत्या. तुम्ही सगळे बरे आहात ना? छान. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, रामनामाच्या सत्संगाने या श्रीराम शक्तिपीठाला मी तर असं म्हणेल एक सुंदर अध्यात्म दिलं, एक श्रीराम शक्तिपीठ दिलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, या सत्संगाने 200-300 गायीची गोशाळा दिली. या सत्संगाने तुमच्यासारख्या माता भगिनी आणि एकनिष्ठ शिष्य दिले. मी तर असं म्हणेल आपल्या सर्वांच्या चरणी एकदा कोटी कोटी प्रणाम करतो आणि सदा सर्वदा तुमच्या ऋणामध्ये राहण्याची हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. कारण की नेहमी तुमच्या ऋणामध्ये राहायला मला आवडेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण भगवान परमात्माची सेवा करतात, मला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये ना, सेवेला आपण लागल्याबरोबर आपली स्पर्धा कमी होते. आपल्या जीवनामध्ये जर स्पर्धा असतील तर मला असं वाटतं की त्या स्पर्धेमध्ये जर कुठे मागपुढी झालं तर मनुष्य दोष भगवंताला देतो, दोष समोरच्या व्यक्तीला देतो. त्याच्यामधले जे अवगुण आहेत किंवा त्याच्यामधली जी काही मला असं वाटतं की एक निगेटिव्ह एनर्जी आहे, ते त्याचा विचार करत नाहीये. तर मला असं वाटतं जीवनामध्ये स्पर्धा कोणाशी नको. जीवन जगत असताना भगवान परमात्मा एक आहे आणि त्याचे अनंत बाळ आहेत. जेवढे सृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत तेवढे भगवंताचे बाळ आहेत, भगवंताचा अंश आहेत. आणि आपण समोरची व्यक्ती जर स्पर्धा करत असेल आणि द्वेष करत असेल आणि त्याच्याबरोबर आपणही तसाच द्वेष करू, तर त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये बदल राहणार नाहीये. कारण त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये आपला फरक दिसणार नाहीये. कारण की आता मला असं वाटतं की सगळ्यांचे चष्मे जे आहेत ना, तर मला असं वाटतं प्रत्येकाला काहीतरी नंबरचे म्हणा, पॉईंटचे म्हणा, असे सगळ्यांचे चष्मे आहेत. सगळ्यांचा चष्मा एका नंबरचा असू शकत नाहीये, सगळ्यांचा चष्मा क्लीन असू शकत नाहीये आणि सगळ्यांचा चष्मा दोषी पण असू शकत नाहीये. कारण प्रत्येकाचा अभ्यास आहे, प्रत्येकाची साधना आहे. मला असं वाटतं की रामनामाच्या सत्संगाने प्रभूंनी आपल्याला एक सात्विक ऊर्जा दिली, भगवान परमात्माने आपल्याला सपोर्ट केला. आणि मला असं वाटतं की अशा पोळत्या कलियुगामध्ये हे रामनामाचे सत्संग घेणं किंवा टिकवणं किंवा याच्यामध्ये पूर्ण समर्पित होऊन आपण सद्गुरूच्या चरणी राहणं अगदी अगदी कठीण आहे, पण आपण करताय. ही कठीण साधना आहे, पण आपण करताय. कारण की आपण ज्ञान लवकर प्राप्त करू. मला असं वाटतं ज्ञान पुस्तकातून पण मिळतं, ज्ञान कोणाचं तरी ग्रहण करून पण मिळतं, ज्ञान मला असं वाटतं ज्ञान अभ्यासानं पण मिळतं. पण मला असं वाटतं जे खरं ज्ञान आहे की ज्यावेळेस की तुमचे जे अवगुण आहेत, तुमचे जे षडविकार आहेत, ते षडविकार आणि तुमचे अवगुण आपण असं म्हणू की नष्ट होतात किंवा मला असं वाटतं की ते अवगुणातून आपण मुक्त होतात. तर ते ज्ञान कोणतं आहे, तर सद्गुरूवरती असणारी निष्ठा, विश्वास आणि प्रेम आहे. कधी कधी असं वाटतं की अरे बापरे, माझी सद्गुरूवरती फार निष्ठा आहे, मग माझे गुणदोष का जात नाहीये. हो, निष्ठेचे 2 प्रकार आहेत. एक निष्ठा आहे चमत्कारावरची आणि एक निष्ठेला चमत्काराची गरज नाहीये. सद्गुरू माझा आणि मी सद्गुरूचा, याच्या पलीकडे कोणतीही दुनिया नाहीये. आणि मला असं वाटतं की काहीतरी अपेक्षा पोटी काहीतरी मला हवं आहे, माझ्या मनासारखं झालं नाही, माझं मन कुठेतरी दुखल्या गेलं आणि माझी गुरुवरची श्रद्धा कमी झाली, माझी देवावरची श्रद्धा कमी झाली,
तर मला असं वाटतं हा पुस्तकी अभ्यास आहे. आपण म्हणता ना, काहीतरी मी वाचलं आणि मला ते ज्ञान झालं आणि मी समाजाला सांगितलं, तर ते ज्ञानाचा बोध नाही होऊ शकत. बोध कशाचा होईल? जेव्हा तुम्ही ती साधना कराल, सद्गुरूच्या चरण कमलाला किंवा सद्गुरूच्या कला कौशल्याला, सद्गुरूच्या साधनेला, सद्गुरूच्या प्रत्येक, मला असं वाटतं की प्रत्येक मोमेंटला तुम्ही ज्यावेळेस जाणाल आणि जाणून खूप भावपूर्ण, मला असं वाटतं की जबाबदारीनं वागाल, तेव्हा ती साधना तुम्हाला प्राप्त होईल की समर्पित आपण करत आहात. नाहीतर मी सद्गुरूची साधना करत आहे, मला कोणीतरी येऊन दुखवतंय, मला कोणीतरी येऊन काहीतरी सांगतंय आणि मला खूप राग येतो, आणि त्या क्षणी माझी असणारी जी आस्था गुरुवरती आहे, असणारी जी श्रद्धा आहे, असणारी भक्ती आहे, ती आपोआप गुरुवरची कमी होते. गुरुचे गुणदोष आपल्याला दिसायला लागतात. गुरुदेवाची साधना किती आहे, गुरुदेवाचा स्वभाव कसा आहे, भगवान परमात्मा आहे की नाही आहे. मग मी ज्या मार्गाने चाललोय ते मार्ग चुकीचा आहे की काय, मला नंतर कळालं का काय, माझ्या आयुष्यातले खूप दिवस निघून गेले आणि नंतर मला कळालं की अरे बापरे, हा तर मार्ग चुकीचा होता. तर अशी भक्ती कधीही कोणाला कामाला येत नाही. ना ती भक्ती कोणाला आशीर्वाद देऊ शकत, ना ती भक्ती कोणाला बोध करू शकत, ना ती भक्ती स्वतःला गुरुदेवाच्या चरणी समर्पित करू शकत, ना भगवंताचं नामस्मरण करू शकत. कारण की कानाची भक्ती अगदी खोटी असते. श्रवण भक्ती जेव्हा कानातून हृदयापर्यंत जाते आणि ती सेव्ह होते, कारण लोक हृदयापर्यंत पण येतात पण सेव्ह करत नाहीये, कारण ती कशी काय डिलीट होते किंवा कशी काय ती निघून जाते. तर आपला तो, मला असं वाटतं की ते गुणदोष आहे आणि तेच गुणदोष जाण्यासाठी गुरुची भक्ती लागते. भगवान परमात्माची जर पांडुरंगाची, हनुमंतराची तुम्ही भक्ती करायला गेले ना, तर आपण तिथे जातात देवाकडे, आपण देवाला ना आपले सगळे जे मनात काय आहे ते सगळं देवाला सांगतात. देवा मी किती सत्य आहे, देवा मी जेही करत असेल तर मी गुरु कृपेमुळे किंवा गुरुच्या आदेशामुळे मी करत आहे, आणि देवा आतापर्यंत मी केलं ना फक्त तुझ्यासाठी केलंय, पण ते देवासाठी कधीही केलेलं नसतं, गुरुसाठी कधीही केलेलं नसतं. काहीतरी मोठीपणाची अपेक्षा आहे, काहीतरी मान सन्मानाची अपेक्षा आहे, काहीतरी चमत्काराची अपेक्षा आहे, आणि ते गुणदोष आपल्याला दिसत नाहीये. आणि मग केव्हा तुम्हाला ते दिसतात? जेव्हा तुमच्यावरती गुरुकृपा होते, जेव्हा गुरु कृपा तुमच्यावरती होते आणि तेव्हा आपले गुणदोष आपल्याला दिसतात. जेव्हा आपले गुणदोष आपल्याला दिसतात ना, तेव्हा आपल्याला असं कुठेतरी वाटतं की हो, मी माझा जिथं मुखाम टाकला ना, जिथे माझं नतमस्तक आहे किंवा जिथं माझं मी सर्वस्व वाहिलंय, की आता माझ्याकडे शिल्लक नाहीये वैयक्तिक, मी असं म्हणाल ना की मला तर जगायचंय, तर हो नाहीये. गुरुदेवाच्या कृपा दृष्टीशिवाय, गुरुदेवाच्या चरण कमलाशिवाय, गुरुदेवाच्या सान्निध्याशिवाय मी नाही जगू शकत, कारण की आत्ता माझ्याकडे काही ठेवलंच नाहीये. आणि ज्यांनी ठेवलंय त्यांना गुरुदेवाचा किंवा देवाचा कुठेही गंधवारा नसतो. असे पुस्तकाच्या अभ्यासी खूप लोक असतात, पण त्याचा बोध होत नाहीये. आणि मग कोण गुरुदेवाच्या चरणी टिकतं? की त्या सद्गुरूच्या वाणीवरती विश्वास आहे. जगामध्ये असे खूप लोक आहेत बघा. पाकळ्या असतात छोट्या छोट्या, वेगवेगळ्या रंगाच्या पाकळ्या असतात, आणि मला असं वाटतं पावसाळ्यामध्ये खूप असतात त्या. आणि ती पाकळी रंगाने कशी असो, लहान मोठी असो, पण त्या पाकळीचा गुण असतो की जाऊन सुगंध, फुलामधला सुगंध घ्यायचा असतो तिला. आणि मग ती झाड बघत नाहीये की झाड किती मोठं आहे, झाडाची फुलं किती सुंदर आहेत, किंवा झाडाची फुलं किती छोट्या आहेत, झाडाची फुलं किती मोठ्या आहेत, ती बघत नाहीये. झाड कोणतंही असो, फूल कोणतंही असो, की त्याचा सुगंध घेण्याचे प्रयत्न ती पाकळी करत असते. आणि त्या पाकळीचं जीवन ना खूप अल्प असतं. मला असं वाटतं की काहीतरी दिवसाचं तिचं जीवन असतं. आणि ज्यावेळेस ती पाकळी फुलाचा विचार करत नाही, फक्त सुगंधाचा विचार करते, तर भगवान परमात्मा छोट्याही फुलामध्ये तिच्या इच्छेप्रमाणे तो सुगंध देत असतो आणि बरोबर ती सुगंधाची पाकळी बनत असते. तसं शिष्याचं काम आहे. शिष्याच्या आयुष्यामध्ये कितीही सुगंधी फुलं आले, किती वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी फुलं आले, तर ते सुगंध मात्र एकच असतो. त्या शिष्याला कळणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं की सगळ्यांचाच अभ्यास, हा अभ्यास अतिशय कठीण आहे, हा अभ्यास अतिशय अवघड आहे. आणि मला असं वाटतं की हे फक्त आणि फक्त आपण गुरु साधनाच आपल्याला ही शिकवू शकते. पण तुमचा भाव असेल तर गुरुचरणी भाव ठेवण्यासाठी गुरुच्या कला कौशल्याकडे, गुरुदेवाच्या प्रॉपर्टीकडे, किंवा मला असं वाटतं गुरुदेवांच्या काही गुण अवगुणांकडे आपण नाही जायला पाहिजे. माझे गुरुदेव जे आहेत ना,
एकमेव, हो माझ्यासारखं शरीर आहे, माझ्यासारखी वाणी आहे, माझ्यासारखं सर्वस्व आहे, पण माझ्यापेक्षा त्यांच्यामध्ये काय वेगळं आहे, तर मी स्वार्थी आहे आणि ते संत निस्वार्थी आहे. मला राग आला तर कंट्रोल होत नाहीये आणि त्यांना रागही येत नाही आणि सगळ्या जगावरती ते कंट्रोल ठेवतात. त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये हा फरक आहे. गुरु ही देवाचा अंश आहे आणि तुम्ही देवाचा अंश आहात. भगवान परमात्माने हे पूर्ण जग व्यापलेलं आहे, पण काही लोकांचं ज्ञान, पुस्तकी ज्ञान अतिशय दुःख देणार आहे. म्हणजे ते स्वतःला तर दुःख देतच देतं, पण इतरांनाही दुःख देणार आहे. आणि ते दुःख देणारं ज्ञान असू शकत नाहीये, कारण त्या ज्ञानाला कुठेतरी बाजूला आपण म्हणता ना की सुंदर दिसण्यासाठी किंवा काही लोक असे म्हणतात की नजर लागू नये म्हणून काजळ लावतात, बरोबर आहे का नाही. पण ते अज्ञान रूपी काळा डाग कुठेतरी त्या ज्ञानाला आहे, त्याला बाधा करत असतो. त्याचं रूप वाढवत नाही, त्याचं सुंदरपण वाढवत नाहीये, पण त्या ज्ञानाला कुठेतरी बाधित करण्याचं काम करत असतो. म्हणून रामनामाच्या सत्संगातून आपल्या सगळ्यांना एकच घ्यायचंय की मी इथे आल्याच्या नंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत माझ्या वाणीने किती लोकांना मी दुखवलंय, माझ्या वाणीने किती साधू संतांची निंदा झालेली आहे. एक मला देवा समान आहे आणि एक मला राक्षसा समान आहे. तर अशी व्यक्ती भगवंताची भक्ती नाही करू शकत. लोकांचे गुणदोष पाहण्यासाठी स्वतःचे गुणदोष क्लीन होणं फार गरजेचं आहे. स्वतः मला असं वाटतं की एक फूल आहे आणि अतिशय सुगंधी आहे आणि बाकीचे फुलं खूप सुंदर आहेत पण त्यांना सुगंध नाही आहे. पण ते फूल म्हणतं तुमची संख्या जास्त जरी असेल तर माझा सुगंध तुम्हाला देण्याचे मी प्रयत्न कराल. खरंच ते सुगंधी फूल असतं. आणि एकमेव सद्गुरू असेच आहेत. सद्गुरू कोणाचे गुणदोष बघत नाहीये. कोण कसा वागेल ज्याचा त्याचा धर्म आहे, ज्याची त्याची साधना आहे, ज्याचं त्याचं नॉलेज आहे. आणि अध्यात्मामध्ये रामनामाने आपल्याला एवढं शिकवलं की समोरच्याचे गुणदोष पाहू नका, दुःखी व्हाल. समोरच्याची अपेक्षा करू नका, दुःखी व्हाल. समोरच्या मध्ये काही कमी पाहू नका, दुःखी व्हाल. समोरच्याकडे काही अपेक्षा करू नका, दुःखी व्हाल. कारण की ज्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीये आणि त्या गोष्टीची जर तुम्ही अपेक्षा केली त्या नाही मिळाल्या, हे दुःख गोळीनं जाणार नाहीये. एखादी पेनकिलरची गोळी घेतली, त्या दुःखाने डोकं दुखतंय आणि डोकं राहिलं, इम्पॉसिबल, कसं काही शक्य आहे. कारण की ते पेनकिलरच्या गोळीचंही दुखणं नाहीये, ते एवढं मोठं डोकं दुखणं आहे की जोपर्यंत, उदाहरण, मला चंद्र हवा आहे. अरे बाबा, कल्पना संकल्पना ठीक आहेत, हो, पण परिस्थिती तशी नाहीये. चंद्राची कल्पना करू शकतात, हो मी चंद्र जिंकला, हो चंद्रासारखी शीतलता माझ्यामध्ये आहे किंवा चंद्रासारखे माझे सद्गुरू आहेत. पण जाऊन चंद्र स्वीकार करणं किंवा त्याला टच करणं, त्याला स्पर्श करणं, चंद्राला आणणं कठीण आहे. तर मला असं वाटतं एका चंद्राकडे जाऊन दुःख प्राप्त केल्यापेक्षा तुमच्या समोर जे आहेत हे सगळे चंद्र आहेत, आनंद घ्या. हो, टच करा त्याला, त्याच्यामध्ये प्रकाश बघा, त्याच्यामध्ये शीतलता बघा. आणि ह्या चंद्रांना जेव्हा प्रकाशित कराल, ह्या चंद्रांना जेव्हा तुम्ही तसा भाव, तशी इज्जत, तसा रिस्पेक्ट तुम्ही द्याल, तर मला असं वाटतं त्या लांबलच्या चंद्राची अपेक्षा करणार नाहीये आणि अपेक्षा भंग पण होणार नाहीये. कारण की तो चंद्र आणि तुमच्या जवळचा माणूस रूपी, मित्र रूपी, गुरुबंधू रूपी जो चंद्र आहे, तर मला असं वाटतं त्या चंद्रापेक्षा निश्चितच तुम्हाला शीतलता देणारा आहे. कारण की त्याचा आवाज तुम्हाला ऐकू येतो, तो तुम्हाला तुमच्या दुःखामध्ये तांब्यावर पाणी पण देऊ शकतो, तुम्हाला ते हेल्प, मदत पण काही करू शकतो. तर मला असं वाटतं की आता ह्या सत्संगाने काय दिलं आपल्याला, तर सत्संगाने दिलं तुम्हाला माणसं ओळखायला शिकवलं. माणसं ओळखायला शिकवलं. आणि ज्यावेळेस तुम्ही माणसं ओळखतात, ज्यावेळेस तुम्हाला माणसं समजतात, माणसं ओळखू येतात, तर त्यावेळेस ना मला असं वाटतं की कुठेतरी तुम्ही काहीतरी प्राप्त केलेलं असतं. लोकांचे गुणदोष आपण सांगून किंवा लोकांचे गुणदोष दाखवून आपण चांगलं नाही होऊ शकत. उदाहरण मी सांगेल की तुम्ही सगळे लोक वाईट आहात, पण तुम्हाला प्रबोधन करणारा मी चांगला असू शकतो का? नाहीये. कारण की मनुष्य म्हटलं की प्रत्येकामध्ये काहीतरी एखादा अवगुण असतो आणि तो अवगुण त्याला कुठेतरी माणसाची मर्यादा सांगत असतो की तू माणूस आहेस, तू देव नाहीये. कारण की तो अवगुण त्याच्या माणूसपणाची मला असं वाटतं ओळख असतो. म्हणून आपण सगळ्यांनी लोकांचे गुणदोष पाहिल्यापेक्षा, लोकांप्रती तिरस्कार केल्यापेक्षा, लोकांमध्ये मला असं वाटतं काहीतरी अपप्रचार केल्यापेक्षा
आतला चांगला माणूस जागृत करा, आतल्या चांगल्या माणसाचं पूजन करा. आतला चांगला माणूस ओळखाल ना, तर त्याच्यापेक्षा जगात दुसरं कोणीच चांगलं नाही. आपण आतला माणूस आपला तसंच ठेवतात. आळशी आहे, लबाड आहे, इथं कित्येक त्याचे गुणदोष आहेत, त्याला काहीच जमत नाहीये, पण तो नाटक करतोय की मला सगळं जमतंय. आणि अशा माणसाला तुम्ही जेव्हा त्याचा लाड करतात आणि तो मनुष्य तुमच्यामध्ये जो आळसी माणूस आहे, तुमच्यामध्ये जो इगो अहंकार करणारा जो मनुष्य आहे, त्याचा तुम्ही एवढा लाड करतात, एवढा लाड करतात. आणि जेव्हा गुरुकृपेची, रामकृष्ण बघा, जेव्हा गुरुकृपेची वेळ तुमच्यावरती येते, जेव्हा गुरुकृपा तुमच्यावर होत असते, जेव्हा गुरुला तुमचे गुण आवडत असतात, आणि तेव्हा ते लाड केलेला त्याला काही लागत नाहीये, त्याला चारा पाणी काही लागत नाही, फक्त त्याला मोठेपणा लागतो. आणि मग त्या आळसाला मोठेपणा देऊन देऊन जेव्हा तुम्ही त्याला मोठं करतात आणि बरोबर गुरुकृपा होण्याची वेळ असते, आणि तेच तुमचा लाड केलेला जो मनातला जो माणूसच असतो, पण त्याला माणूसपणाची बिलकुल जाण नसते. आणि मग कुठंतरी तुम्हाला तो इगो अहंकार देतो, सांगतो की अरे एवढं अनमोल शरीर तुझं, एवढी अनमोल जिंदगी तुझी, त्या सद्गुरूच्या अर्पण तू कधी जगावं, त्या सद्गुरूच्या चरणी अर्पण करू नको. तो तुझं अहंकाराचं जगणंच बरं आहे माणसानं अहंकाराचं जगणंच बरं आहे माणसाचं. तो अतून उपदेश करत असतो. आणि जेव्हा गुरुकृपा तुमच्यावर होते, तुमच्यातलाच तो माणूस तुम्ही लाड केलेला, तुमच्यातलाच माणूस ते त्याचे गुणदोष तुम्ही झाकलेले, ते चांगला माणुसकीचा कपडा तुम्ही त्याच्या अंगावर टाकला असतो, सुंदर त्याचा तुम्ही मेकअप केलेला असतो, आणि तोच मनुष्य तुमच्या चांगल्या कर्मापासून तुम्हाला वंचित करतो, पण जग दोषी तुम्हाला दिसतो. जग दोषी नाहीये, तुमच्यातला माणूस. तर पहिल्या प्रथम गुरुदेव कधी कधी म्हणतात की दुसऱ्याला ओळखणं फार सोपं आहे, दुसऱ्याला दोष देणं फार सोपं आहे, पण स्वतःला ओळखणं फार अवघड आहे. उदाहरण मी माझ्यावरून घेईल. माझे अनंत गुणदोष असतील आणि मी माझ्या शिष्यांचे, साधकांचे बार बार गुणदोष एक्सप्लेन करत असेल, तर मला असं वाटतं की मी माझा तो माणूस मला कधीतरी कुठेतरी मला आपण काय म्हणू, कुठेतरी अपयशी करणारा आहे, तर मी त्याला प्रोत्साहन देतो. तर सज्जनानो लक्ष असू द्या, भगवा कपडा याच्यासाठीच घातलेला असतो की पहिला प्रथम हा भगवा कपडा ना साधा नाहीये. हा भगवा कपडा 2-2 मिनिटाला तुमच्यासारखे निर्णय बदलणारा नाहीये. हा भगवा कपडा मला असं वाटतं की चला ठीक आहे, तुम्ही नाही सांभाळत तर मला कोणीतरी सांभाळल, तुम्ही नाही मानलं तर मला कोणीतरी मानल, असा भगवा कपडा नाहीये. तो एकनिष्ठ भगवंताशी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पूर्ण निष्ठा त्या भगवंतावरती, त्या भगव्या कपड्याची आहे. आणि म्हणून तो त्याचे गुणदोष बघत असतो. तो भगवा कपडा काय करतो, पहिल्याना अभ्यास काय करतो की आता तर मी साधू झालोय, आता तर मी सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे, आता तर मी सगळ्या गोष्टीपासून अलिप्त झालेलो आहे. आणि आता मी सगळ्या गोष्टीपासून जर अलिप्त झालेला आहे, मग आता सगळ्या गोष्टींमध्ये मला दिसायचं आय एम इन द क्राऊड बट नॉट ऑफ द क्राऊड. नेहमी गुरुदेव सांगतात, हो मी गर्दीत आहे, पण मी गर्दीचा अजिबात नाहीये. गर्दीचा बघून जर बघाल तर खूप फसून जाल. साधूला ओळखण्याची मी तर असं म्हणेल की ती भावना किंवा ती सात्विक ऊर्जा तुमच्याकडे राहणार नाहीये. कारण की भले लोक गेले, भले लोक अभ्यासक गेले, पण त्यांना आपल्या सद्गुरूची जाण झाली नाही, त्या निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप प्रभूंची जाण झाली नाहीये. आणि म्हणून जेव्हा साधू संत समाजामध्ये कार्य करत असतात, तर समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या भल्यासाठी करत असतात. समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, आणि अनेक प्रकारच्या लोकांच्या समस्या, त्यांचं प्रेम, त्यांचा जिव्हाळा, त्यांची साधना, त्यांची बोली भाषा ते संत ओळखत असतात. आणि संत हे भगवे एकनिष्ठ असतात. ते कोणाला दुःख देऊन ते सुखी राहू शकत नाहीये. उदाहरण, मी जर कोणाचा अपमान करेल, कोणाचा तिरस्कार करेल, तर क्षणिक मला आनंद होणार नाहीये, मी आनंदी राहू शकणार नाहीये. माझ्या मधला जो निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप आहे, माझ्या मधला जो निष्पाप आत्मा आहे, तो सांगेल की का रे समोरच्याला एवढं दुखवलंस, एवढं रडवलंस आणि तू आनंदात राहतोस, मग असा का साधू असतो का? असा साधू नसतो. असा साधू असूही शकत नाहीये, साधू होऊ शकत नाही असा की दुसऱ्याला दुःख देऊन आपण आनंदी राहणारा. पण माणसामध्ये चिकार लोक असे आहेत की दुसऱ्यांना दुःख झाल्याशिवाय त्यांना आनंद मिळत नाहीये. हो, अनुभवताय तुम्ही सगळे. मला ऑब्जेक्शन नाही कोणावर घ्यायचं, मला असं नाही म्हणायचं की तुमच्यामध्ये तो माणूस आहे,
प्रत्येकामध्ये जर असा माणूस असेल दुसऱ्याला दुःख देणारा, तर ह्या रामनामाच्या सत्संगामध्ये पहिला प्रथम त्या माणसाला तुम्हाला माणुसकी द्यावी लागेल, तुमच्यासारखं त्याला बनवावं लागेल. नाही तर अरे बापरे 50 वर्षे सेवा केली काही भेटलं नाहीये, एवढ्या वर्षे सेवा केली काही चमत्कार झाला नाहीये, एवढ्या वर्षी सेवा केली काहीच गुरुच्या तोंडातून स्तुती आली नाहीये, एवढी सेवा काय नाही दिलं गुरुदेवांना, सर्वस्व दिलं पण काही भेटलं नाहीये, तर हे पूर्ण अज्ञान आहे. इथे ज्ञानाचा कुठेही गंधवारा नाहीये. कारण की छोटंसं बाळ असतं, ते वेगवेगळ्या प्रकारच्या लीला गुण करत असतं आणि आईला अतिशय छान वाटतं, गोड वाटतं. जड जसे जसे ते बाळ गुण करतं तशी तशी आई जवळ घेते, त्याच्या पप्प्या घेते. त्या लेकरांसाठी ती काय काय करते, अक्षरशः तिला चांगले शब्द बोलता येतात पण ती बोबडी बोलते. बरोबर आहे, तिचं तोंड अगदी चांगलं असतं पण ती छोट्या लेकरासारखं करत असते, सगळे हावभाव त्याच्यासारखे करत असते. पण तेच लेकरू छोट्यापणी लीला करताना अतिशय छान वाटतं. पण जेव्हा तो 22-25 वर्षाचा होतो आणि सेम टू सेम तशा लीला करतो, तीच पप्प्या घेणारी आई ती गालामध्ये मारत असते, काहीतरी शब्द प्रयोग करत असते. तुम्हाला वाईट वाटते का सगळ्यांना? दुःख नाही होत ना कुणा रामकृष्णारी? आणि तीच आई त्याला दोष देते आणि मग ते लेकरू म्हणतो तू लहानपणी असताना तर सगळं सगळं स्वीकार करत होतीस, तुला सगळं मान्य होतं. आणि तेव्हा त्या आईला कळतं की हो, तेव्हापासून आत्तापर्यंत फक्त मी आईचं वात्सल्य दाखवलं, माझ्यातली आई नाही दाखवली. आई नावाला दाखवली त्या बाळाला म्हणून ते बाळ बललं नाहीये, व्यवस्थित त्याच्यावर संस्कार झाले नाहीये, तर फक्त नावाला आई होता कामा नाहीये. खरोखर ममता पूर्ण आई होणं फार गरजेचं आहे. कधी कधी असं होतं की माझी आई अजिबात माझ्यावर प्रेम करत नाहीये, शेजारची आई खूप माझ्यावर प्रेम करत असते. पण शेजारची आई किती मोठी नकली आहे आणि माझी किती मोठी असली आहे त्याला केव्हा कळतं? जेव्हा गुरुची कृपा होते आणि खरा प्रत्येक आतला जो माणूस आहे त्याला तो ओळखला जातो. आतल्या माणसाला तो अळशी बनवत नाहीये, त्याच्याकडून ती साधना करून घेत असतो. तर सज्जनांनो, जगामध्ये असे खूप लोक आहेत की गोड बोलून फसवतात. असे खूप लोक आहेत की त्यांच्या मनासारखं बोलतात आणि त्यांना फसवतात. असे खूप लोक आहेत की त्यांच्या मनाच्या विरुद्ध बोलतात, त्यांना बोध करतात, पण लोक घेत नाहीये. वाईट वाटतं. खरं काय सांगा, का समजलं नाही, माझे शब्द समजले नाहीये? हो, गोड बोलायला पाहिजे. एवढे गोड बोलू नका की गोड बोलून त्याला पूर्ण फसवाल, आणि एवढंही रागानं बोलू नका की तो तुमच्यापासून दूर जाईल. तर तुमच्या बोलण्याचे जे शब्द आहेत ते शब्द हिताचे असले पाहिजे. आणि मला असं वाटतं की कोणाचा तरी इगो वाढवणारे नको, कोणाला दुःख देणारे नको, कोणाला मिसगाईड करणारे नको. तुमचं ज्ञान जर पूर्ण असेल तर तुमच्यापासून दूर लोक जाणार नाहीये, तुमच्या जवळ लोक येतील. तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा, श्रीराम शक्तीपीठामध्ये तर 8-8 दिवसाला रामकृष्ण भगवान 15-15 दिवसाला नवीन नवीन चेहरे दिसतात. हो, काही चेहरे दिसत नाही ना, ते अभ्यासाला पाठवलेले आहेत, आणि काही चेहरे आहेत ना, तुम्ही अभ्यास करताय सगळे. तर मला असं वाटतं की रामनामाच्या सत्संगातून मला काहीतरी घ्यायचंय, आणि जेव्हा मी पूर्ण होईल तेव्हा मला जगाला द्यायचंय. जोपर्यंत तुम्ही पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही जगाला देऊ शकत नाहीये. आज रामनामाने आपल्याला काय नाही दिलं सांगा तुम्ही? एवढे सुंदर सुंदर लोक दिले. मला असं वाटतं की आपण निश्चितच 20 ते 25 गावाचे तरी असाल, एका तर गावचे सगळे नाही ना, बरोबर आहे? तर मला असं वाटतं ही नाळ कशी काय जोडल्या गेली, तर सद्गुरूची वाणी, सद्गुरूची साधना, त्या मंगल भगवंताच्या नामाची कृपा, तुमची एकनिष्ठा, तुमची श्रद्धा, तुमचं प्रेम, तुमचा जिव्हाळा, तुमचं सत्कर्म, आणि तुम्ही माणसात बघितलेला देव. ज्या वेळेस तुम्ही माणसातला देव जेव्हा तुम्ही ओळखतात ना, तेव्हा तुम्हाला कोणाचाही राग येत नाही. जर एखादा व्यक्ती आपला बार बार अपमान करतोय तर आपल्या ह्याच्यामध्ये सेव्ह होऊन जातं की ही व्यक्ती माझा का अपमान करते. तर ती व्यक्ती तुमचा अपमान करत नाही, तुमच्यामध्ये जे अवगुण आहेत ना, तुमच्यामध्ये जे इगो आहे, तुमच्यामध्ये काहीतरी गुणदोष आहेत, त्या गुणदोषाचा अपमान करतो. आणि ते गुणदोष तुम्ही पाहू शकत नाही, कारण तुमची तेवढी साधना नाही, आणि साधना करण्याची तुमची इच्छा पण नाही, ती मेंटॅलिटी पण, ती मानसिकता पण नाही.
उदाहरण, जेव्हा तुम्हाला ज्ञान खरोखर घ्यायचं असतं तर ऐकून घेण्याची तुमची मानसिकता असली पाहिजे. काही लोकांना ऐकून घेणं अजिबात आवडत नाहीये, कारण की त्यांच्याकडे एवढा ज्ञानाचा साठा असतो की 2-2 मिनिटाला त्याचा अपमान करत असतो. आणि मग ते अपमान स्वीकार करून करून तो इतका त्रस्त होतो की ज्ञान, देव, धर्म, गुरु सगळं तो एक दिवस काय करतो, जाऊन हे विसर्जन करून टाकतो. बाबा रामकृष्ण हरी, बरोबर का नाही? ह्या प्रोसेसमध्येच नको. तर सज्जनांनो, भले भले लोक या प्रोसेसमध्ये फसलेले आहेत. तुमची निष्ठा जर नसेल, तुमची श्रद्धा नसेल, तर अध्यात्माचं नाटक आपल्याला सेकंदाला फसवत असतं. मी आजचं प्रवचन तुम्हाला, का हो गुरुदेवा तुम्ही आजचं प्रवचन फार वेगळं करताय? हो, कारण की ज्या वेळेस तुम्हाला चांगलं बीज लावायचं ना, तेवढीच त्या जमिनीची तेवढी चांगली मशागत केली पाहिजे. आणि मला असं वाटतं आतापर्यंत त्या मशागतीची जी प्रक्रिया आहे, तर 118वा हा सत्संग आहे, हीच प्रोसेस आहे. मला असं वाटतं पहिल्या सत्संगाला मी हेच बोललो होतो. बघा, तुम्ही सर्च कराल, जेव्हा तुम्ही पहिला सत्संग बघाल तर मला असं वाटतं की हेच माझे शब्द आहेत आता. आणि शेवटचा जरी माझा तो सत्संग असेल तर माझे हे शब्द असतील, कारण की हे शब्द जगाच्या कल्याणाचे आहेत, माझ्या फायद्याचे नाहीये. माझ्या फायद्याचे शब्द जर मी बोललो असतं ना, तर प्रभू मला बोलू पण देणार नाहीये. कारण की आपण म्हणतो ना, माणसानं मारलेली काठी दिसते पण देवाची काठी मात्र दिसत नाहीये. स्वाती जर तुम्हाला सगळ्यांना बोलल तर मला असं वाटतं की प्रभू मला बोलू देणार नाहीये. प्रभू म्हणतील, का रे बेटा, एवढे भगवे कपडे घातले, एवढा सगळा मेकअप केला, बरोबर आहे, आणि लोकांना धडधडीत दिवसा फसवतोय, तर प्रभू बोलू देणार नाही. कारण मला असं वाटतं की साधूची वाणी सगळ्यांसाठी एक प्रेरणा, एक प्रेरणास्रोत, एक बोध, मला असं वाटतं एक मार्ग, एक ज्ञानाचा पर्व, एक चांगली दिशा, आणि मला असं वाटतं की माणसातल्या अंतरंगातलं परिवर्तन साधूची वाणी आहे. आपण सगळ्यांनी ती वाणी इतकी सत्सत विवेकानं, सत्सत बुद्धीने आपण श्रवण करायला पाहिजे, तरच आपले गुणदोष जातील. नाही तर समोरचा किती चुकतोय एवढंच मांडाल, तुमच्या त्याच्यापेक्षा किती चुका जास्त होत आहे हे मांडायला विसरून जाल. पहिली तुमची चूक मांडा, नंतर त्याची मांडा, त्याच्यानंतर ह्या दोन्ही चुका तुम्ही मांडाल तर निश्चितच त्याच्यापेक्षा तुमच्या जास्त चुका असतील. आणि मग कुणी पब्लिश करणार नाहीये. माझे एवढे गुणदोष आहेत, मी जर असं म्हणेल की अरे बापरे माझे एवढे गुणदोष आहेत, मी पब्लिश करेल का? नाहीये, कारण माझा आकडा मोठा आहे ना, त्याच्यापेक्षा मी मोठा गुन्हेगार आहे. मग तेरी चूप मेरी चूप मी पण काही बोलणार नाही आणि समोरच्याचं मी काही सांगणार नाहीये. म्हणून समोरच्याचे जेव्हा गुणदोष तुम्ही बघतात ना, तर तुमचे गुणदोष लिहायला मांडायला तुम्ही विसरतात, आणि ही चूक होते. आपल्याकडून निंदा केव्हा होते? समोरच्या बद्दल एवढं बोलतात आपण की त्या शब्द प्रयोगाचा आपण कधी विचारच करत नाहीये. आणि जेव्हा आपल्याबद्दल ती व्यक्ती म्हणते तर तुम्ही थांबा, आता मला बोलू द्या. आणि जेव्हा ती व्यक्ती आपल्याबद्दल बोलते, आपण 1 तास त्या व्यक्तीचं ऐकलंय, पण आपण 1 तास म्हणजे ती व्यक्ती 1 तास बोलते, त्या व्यक्तीने ऐकलं, तुम्ही जे त्याच्याबद्दल टिप्पण्या केल्या, पण जेव्हा ती व्यक्ती बोलायला 2 मिनिटं लागते तर तुम्ही म्हणतात की थांब, बस झाला. अरे 1 तास झालं तुमचं, तो ऐकतोय आणि तुम्ही 2 मिनिटं त्याचं ऐकून घेऊ शकत नाहीये. तो मेंटॅलिटी कुठं आहे? तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना गरज आहे सद्गुरूंच्या चरण कमलाची. आपल्या स्वतःच्या सद्गुरूला ओळखा. नाही तर कधी कधी काय होतं की आपल्याकडून आपलं ज्ञानच एवढं मोठं असतं, आपला अनुभव एवढा मोठा असतो की त्या मोठ्या अनुभवानं, मोठ्या ज्ञानानं आपण आपल्या सद्गुरूलाच ओळखत नाही. बाकी सगळं जग आपल्याला सुंदर दिसतं आणि आपले सद्गुरू दोषी दिसतात. असं समजायचं माझ्या आयुष्यामध्ये मी काहीच कमवलंय नाही. जेव्हा जग शून्य दिसतं आणि आपले सद्गुरू हे चैतन्याचा भंडार दिसतं, समजलं माझ्या आयुष्यात मी सगळं कमवलं. तुम्ही मला मानावं म्हणून बोलत नाहीये, तुम्ही मला मानावं म्हणून बोलत नाहीये. आपल्या आयुष्यामध्ये असं थोडं आहे की तुम्ही मला गुरु मानता म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये मीच गुरु आहे. आपल्या आयुष्यामध्ये अनेक गुरु असतात, कारण की ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असतात ते आपले गुरु असतात. आपल्या आईवडिलापासून, आपल्या शिक्षकापासून आपल्या आयुष्यामध्ये असे बरेचसे गुरु येतात. पण सगळ्यात महत्त्वाचा, आपल्याला चांगली मंगल दिशा दाखवणारा, आपले अपराध पोटात घालणारा, आपल्यावरती दया करणारा, आपले खरे गुणदोष आपल्याला दाखवून देणारा,
तो म्हणत नाही तो दोषी आहे, पण त्याच्या बोलण्यातून तो सगळी मला असं वाटतं की ग्रहमाला तो वाचून दाखवत असतो की कोणता ग्रह पॉवरफुल आहे. आता कोणते स्टार तुमचे चांगले आहेत तो वाचून दाखवतो. फक्त ती विवेकता असली पाहिजे समजून घेण्याची. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्या वेळेस सद्गुरू आपले गुणदोष दाखवतात तर आपण तेवढ्याच किमतीने, तेवढ्याच नम्रतेनं, तेवढ्याच साधनेनं, तेवढ्याच श्रद्धानं, प्रेमानं आपण आपले गुणदोष जर आपल्या पदरात घेतले तर दुसऱ्या क्षणाला तो देव होतो. मी नाही बोलत, संत म्हणतात, राम राम म्हणता रामची होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे. कारण की जेव्हा तुम्ही भगवंताचं चिंतन करतात ना, तर तुमच्या वाणीचे गुणदोष, मनाचे गुणदोष, तणाचे गुणदोष म्हणजे विसरून जातात. मला असं वाटतं की काही लोक असे आहेत, एखादा शब्द आयुष्यभर लक्षात ठेवतात, पण त्यांनी त्याच्यापेक्षा वाईट शब्द बोललेले असतात, त्याच्या बिलकुल लक्षात नसतात. पण देवाकडे दोन्हीचे टिपण असतं. तुमच्या शब्दाचं टिपण भगवंताकडे आहे आणि इतर लोकांच्या बोलण्याचे टिपण देवाकडे आहे. पण जेव्हा तुमचं टिपण पॉवरफुल असतं तेव्हा तुमचा सेकंदाला अपमान असतो. देव तुम्हाला नेहमी, बघा विचार करा, अपमान गुरुदेव का म्हणतात? आजारी पडल्याच्या नंतर बार बार डॉक्टर इंजेक्शन देईल का नाही सांगा? इच्छा नसताना इंजेक्शन देईल, इच्छा नसताना गोळ्या देईल. डॉक्टर साहेब आता मला इच्छा नाही इंजेक्शन घ्यायची, पण तुम्ही आजारी आहात ना. गोळ्या घ्यायची इच्छा नाही, पण तुम्ही आजारी आहात ना. तुम्ही आजारी असल्यामुळे त्या डॉक्टरला यावं लागतं, तुम्हाला इंजेक्शन द्यावा लागतात, तुम्हाला गोळ्या घ्यावा लागतात. सेम टू सेम आहे. मी जरीही शब्द प्रयोग वेगळा करत असेल, मला असं वाटतं आत्ता माझ्यासमोर तुम्ही सगळे बसलात ना, तर सगळ्यांसाठी हे प्रवचन आहे. एकट्या कोणासाठी नाहीये. हे प्रवचन ज्यावेळेस श्रीराम शक्तिपीठाच्या चॅनलवरती जाणार आहे ते सगळे बघणार आहात. हो, मला असं वाटतं सद्गुरूच्या शब्दांची ज्या व्यक्तीला गरज आहे, मला असं वाटतं त्या व्यक्तीसाठी ते शब्द सद्गुरू बोलत असतात. आणि मला असं वाटतं बोलणारी व्यक्ती निष्पाप बोलत असते. बोलणाऱ्या व्यक्तीचा उद्देश असतो की त्यांनी ऐकावं, त्याचं कल्याण व्हावं, त्या मार्गाने त्यानं चालावं, त्याचं आयुष्य त्यानं चांगलं जगावं. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण सद्गुरूला श्रवण करतात तर आपल्याकडे काही अनुभवाचं ज्ञान असतं. असं वाटतं की अरे बापरे, हे तर माझ्याकडे आहे, हे तर मी कधीच ऐकलेलं आहे. आता ह्या ज्ञानाची मला आता गरज नाही आहे, मला आता गरज आहे चमत्काराची. मला गरज आता आहे माझ्या प्रश्नाचं काय आहे. तुमच्या मनाचा जर प्रश्न असेल तर त्याला देवही सोडवू शकणार नाहीये. हो, जगाच्या कल्याणाचा प्रश्न असेल तर ते केव्हा सुटलेला आहे. जगासाठी आपण काय होऊ शकतात, मातृत्व आपलं असलं पाहिजे. मला असं वाटतं जे गुरुतत्व तुमचं आहे तर इतकं व्यापक असलं पाहिजे की एखाद्यानं जर एखाद्याचे गुणदोष येऊन तुम्हाला सांगितले तर एकाच पार्टीकडून तुम्ही होता कामा नाहीये. तर दोन्ही पार्टींचे गुण तुम्ही त्या गुरुला माहीत असले पाहिजे. आणि त्या गुरुने न्यायनिवाडा कसा केला पाहिजे की ज्याचा दोष आहे, बरोबर आहे, त्या दोषाची माळा ज्याचा दोष आहे त्याच्याच गळ्यात घातली पाहिजे, तर ते गुणदोष जातील. नाही तर दोष एकाचा आहे, बरोबर आहे, डोकं दुखतं एकाचं आणि गोळ्या खातो एक, काय फरक पडणार आहे सांगा तुम्ही. तर मला असं वाटतं की रामनामाने खूप काही आपल्याला दिलेलं आहे. काय घ्यायचंय काय नाही घ्यायचं आपल्याकडे, प्रत्येकाकडे विवेक आहे. आणि बघा ना, प्रत्येकाकडे एक सेन्स आहे. मला काय आवडतं, मला काय आवडत नाहीये, मी काय बरोबर करतोय, मी काय चुकीचं करतोय, प्रत्येकाला कळतं. पण काही लोकांना चांगलं ऐकू येतं पण मुद्दाम नाटक भैऱ्याचं करतात. काही लोकांना चांगलं कळतं पण मुद्दाम गुरुदेवाच्या चरणी काहीच बोलत नाहीये. पण माझ्या रेंजच्या बाहेर गेल्याच्या नंतर, कंपाऊंडच्या बाहेरच्या गेल्याच्या नंतर ते खूप मोठे वक्ते असतात, खूप मोठे ज्ञानी असतात. त्यांच्या प्रबोधनात बरंचसं काही मिसगाईड होत असतं. पण मला असं वाटतं हा परिवार तुटणारा परिवार नाही. हा परिवार कोणाच्या मिसगाईडला बळी पडणारा परिवार नाही. हे परिवार रामनामाने जुळलेला आहे. हे परिवार श्रमदानाने जुळलेला आहे. हे परिवार कोण्या चमत्काराने, कोण्या आशा अपेक्षाने जुळलेला नाही, कोण्या अंधश्रद्धेच्या माध्यमातून जुळलेला नाही आहे. तर आपण सगळ्यांनी सतत वेगबुद्धीने सत्संगाला गर्दी करायला पाहिजे. सत्संगाचं महत्त्व आपण सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. सत्संगामध्ये गुरुदेव नेहमीच आपल्याला आपली लो झालेली बॅटरी चार्ज करत असतात. आपल्याला काही गोष्टी आपल्याकडून मिस झालेल्या आहेत
परत आपल्याला आणून देत असतात, आठवण करून देत असतात. आपल्या काही चुका होत असतात, त्या चुका दुरुस्त करण्याचं मार्गदर्शन सद्गुरू करत असतात. आणि जेव्हा जेव्हा सद्गुरू बोलत असतात तर नेहमीच समजायचं की समोरची व्यक्ती हो चुकलेली आहे आणि म्हणून सद्गुरू बोलतात. उदाहरण आजाराचं दिलं, आजारी व्यक्ती आहे म्हणून डॉक्टर ट्रीटमेंट तिला देतात. तर ती आजारी व्यक्ती नसेल तर तुम्ही तिला औषध गोळ्याची गरज नाही आहे. तर आपल्या सगळ्यांना रामनामाच्या औषधीची गुरुकृपेची अतिशय गरज आहे. तर आपण सगळ्यांनी तेवढ्याच विवेकानं आपण घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्या श्रीराम शक्तिपीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक जुळलेले आहेत आणि प्रत्येकाचं श्रम या श्रीराम शक्तिपीठाला लागलेलं आहे. माझ्यासमोर जे हे सगळे 4च डोके आहेत आणि मी असं म्हणेल की ह्याच लोकांचं श्रमदान इथं लागलेलं आहे, नाही आहे. प्रत्येक गावाचं खेड्यापाड्याचं इथे श्रम लागलेलं आहे. मला असं वाटतं ते श्रम त्यांना इथं टिकवणार आहे, ते श्रम त्यांना इथं शिकवणार आहे आणि ते श्रम त्यांचं कल्याण करणार आहे. आता मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने प्रत्येकाच्या फ्रीडमनं जगलं पाहिजे. कोणी कुणावरती अधिकार गाजवतो किंवा दादागिरी करतो, गुलामगिरी करतो, त्याचं शोषण करतो. आता प्रत्येकाची मानसिकता चांगली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लोक माझ्याकडे येऊन कंप्लेंट करताय, वेगवेगळ्या प्रकारचे लोक मला सांगताय गुरुदेव असं झालं तसं झालं. तर मी कोणावरही विश्वास ठेवत नाही आहे. माझ्या दृष्टीवरती, माझ्या अभ्यासावरती माझा विश्वास आहे. आणि जेव्हा मला समोरची व्यक्ती चुकीची वागते, गुरुदेव तिला कधीही सांगत नाही की तू चुकीची आहे, पण माझ्या बोलण्यातून त्या व्यक्तीचा विवेक असेल, थोडी जरी त्या व्यक्तीची गुरुभक्ती असेल, थोडी जरी त्या व्यक्तीची साधना असेल, थोडी जरी त्या व्यक्तीला माणूसपण असेल, तर ती व्यक्ती घेते आणि ती व्यक्ती आपल्या स्वतःमध्ये बदल करण्याचे प्रयत्न करत असते. आज मी एवढाच आपल्या सगळ्यांना संदेश देईल, श्रीराम शक्तिपीठाच्या साधकाने कोणाला दुखवता कामा नाहीये. कोणी चुकत असेल तर त्याचा गुणदोष आहे, कोणी चुकत असेल तर त्याचा अभ्यास आहे, कोणी चुकत असेल ना तर त्याची साधना आहे. तो चुकतोय म्हणून त्याला अजून तुम्ही दुखवू नका. तो चुकत असेल तर त्याला सुधारण्याचे प्रयत्न करा. इथे कोणाबद्दल मिसगाईड करू नका, कोणाबद्दल मनामध्ये द्वेष निर्माण करू नका, कोणाशी स्पर्धा करू नका. आपलं ते श्रीराम शक्तिपीठ नाही आहे की 10-10 लोकांचे असे पुष्कळ ग्रुप आहेत. कारण श्रीराम शक्तिपीठ हा एकच ग्रुप आहे, एवढे ग्रुप नाही आहे. आणि एकमेकाच्या विचारानं वागा, एकमेकाला विचाराची देवाणघेवाण करा. एकमेकाचे विचार पटत नसतील तर त्याच्याबद्दल वाईट बी बोलू नका. आणि एकमेकाचे विचार पटत असतील तर त्याला समजून सांगा की बेटा तू इथं चुकतोस, बेटा तू इथं चुकते असं सांगा. जर त्या व्यक्तीची मानसिकता नसेल, ती व्यक्ती तुमच्यापेक्षा ज्ञानी असेल, तुमच्यापेक्षा तिचं ज्ञान अनुभवाचं असेल, तर ती लगेच ऐकणार पण नाही आहे. पण कुठेतरी गुरुकृपा होईल जर भक्ती असेल तर, आणि तिथं ती व्यक्ती ऐकल आणि ती व्यक्ती हो तुमच्या अपेक्षाप्रमाणे वागेल. कुणालाही गुणदोष देऊन तुम्ही चांगले होऊ शकत नाही आहे. म्हणून मला असं वाटतं आपण सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं. बऱ्याचशा गोष्टी मी अशा बोललो की मला असं वाटतं 118 सत्संग आहेत. प्रत्येक सत्संगातला एक एक शब्द मी आज वापरलेला आहे. अभ्यास कराल तर तुम्हाला निश्चितच कळेल. 118 सत्संग झालेले आहेत. माझा तेवढ्यावर अभ्यास आहे. मी काय माझ्या लेकरांना प्रबोधन केलेलं आहे, आज काळानुसार कशाची गरज आहे ते मी मांडण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आपण खूप सुंदर श्रीराम शक्तिपीठामध्ये जीवन जगताय. प्रत्येकाचा अभ्यास वेगवेगळा आहे. कोणाची मनं दुखवू नका. माणसातला माणूस ओळखा, माणसातला देव ओळखा. आणि मला असं वाटतं हे सत्संग माणूस बनवण्यासाठी आहे. आपल्या कोणाच्या आपण काय म्हणू महाराज की मिसगाईड झाला असेल, कोणाच्या भावना दुखल्या असतील, तर मला असं वाटतं की श्रीराम शक्तिपीठामध्ये कोणाचा अपमान होत नाहीये. पण जर अज्ञानी व्यक्ती असेल, तिची चूक कबूल करत नसेल आणि एखादा सज्जन तिला उपदेश करत असेल आणि त्या व्यक्तीला अपमान वाटत असेल, तर त्या व्यक्तीला कधीही बोध होणार नाहीये. माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण की चुकणारी व्यक्ती कधीही मान्य करत नाहीये. हां, जर ती व्यक्ती मान्य करणारी असेल तर ती श्रीराम शक्तिपीठाची साधक असते. श्रीराम शक्तिपीठाचं कुठंतरी तिच्या अंतकरणामध्ये ऋण असतं. बरोबर आहे. कारण की इथे येणारा प्रत्येकाला असं वाटत असेल की मी पंडितच आहे, तर हा चुकीचा समाज आहे. मला असं वाटतं मी बरोबरच आहे, अगदी चुकीचं आहे. तर मला असं वाटतं की मिसगाईड कोणाला करू नका. खूप आपल्याला समाजामध्ये चांगलं काम करायचं आहे. श्रीराम शक्तिपीठ खूप चांगलं काम करत आहे. येणाऱ्या प्रत्येक माऊलीचा सन्मान करा, येणाऱ्या प्रत्येक गुरुबंधूचा सन्मान करा. कोणाचाही अपमान करू नका. आणि कोणी चुकला असेल तर त्याला समजून सांगायचे प्रयत्न करा. तोडण्याचे प्रयत्न करू नका, जोडण्याचे प्रयत्न करा. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम. हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करेल
भगवान परमात्मा आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, तुमच्या मनोकामना पूर्ण कर आणि पुढच्या सत्संगाला येण्याची सतसत विवेक बुद्धी आपल्या सगळ्यांना हनुमंतराया देव. सर्वांना रामकृष्णानी जय श्री